नारायण मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधा कृष्ण देव, भगवंताचे सर्व स्वरूप पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादाजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। शौनकादिक ऋषींनी सुतजी महाराजांना आणि मंद्राचल पर्वतावरती नंदीश्वर यांनी शौनकादिक ऋषींना ही शिव महापुराण कथा श्रवण करवली आहे, ज्यामध्ये विद्येश्वर संहितामध्ये आपण कथा ऐकत आहोत। या संहितामध्ये भगवान शिव यांच्या पूजा पद्धतीविषयी अनेक प्रश्न केलेले आहेत। भगवान सदाशिवांना फळ, पुष्प, बेलपत्र, रुद्राक्ष, भस्म हे जे प्रिय पदार्थ आहे हे अर्पण केल्याने कोणत्या फळाची प्राप्ती होते, असे अनेक प्रश्न या विद्येश्वर संहितामध्ये आहेत। आज विद्येश्वर संहिता श्रवण करण्याचा शेवटचा दिवस आहे। तर ज्यामध्ये शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला की महादेवाला सर्वात जास्त बेलपत्र प्रिय आहे, तर त्या बेलपत्राचं महात्म्य आम्हाला सांगा। सुतजी महाराज म्हणतात की ह्या तिघही लोकांमध्ये, पाताळामध्ये, पृथ्वीवरती आणि स्वर्गामध्ये, या तिघही लोकांमध्ये जेवढे पण तीर्थ आहे ते सर्व तीर्थ बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी निवास करून राहिलेले आहे। कोणी मनुष्य बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी जाऊन मस्तक धुतो तर त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याने ज्या फळाची प्राप्ती होते ते फळ त्याला बेलपत्राच्या मुळाशी मिळतं। कोणी बेलपत्राच्या झाडाला प्रदक्षिणा करतो तर पृथ्वीवरती जेवढे पण तीर्थ आहे त्या सर्व तीर्थांमध्ये जाऊन प्रदक्षिणा केल्याने ज्या फळाची प्राप्ती होते ते फळ बेलपत्राच्या झाडाला प्रदक्षिणा केल्याने प्राप्त होतं। अनेक महिमा बेलपत्राच्या झाडाचा सांगण्यात आला। बेलाच्या झाडाचे नवीन म्हणजे कोमळ पानं काढून आणि बेलाचं जर पूजन करण्यात आलं तर तो मनुष्य सर्व पापांपासून दूर होऊन जातो। कारण बेलचं झाड म्हणजे साक्षात महादेवाचं स्वरूप आहे। या बेलाच्या झाडाखालती कोणी भक्तिभावपूर्वक शिव भक्तांना भोजन करवतो तर त्याला करोड पटीने पुण्याची प्राप्ती होते। त्या बेलाच्या झाडाखालती कोणी खीर मिश्रित तूप घालून आणि खीरचं भोजन शिव भक्तांना करवतो, त्याच्या जीवनामध्ये कधी पण दरिद्रता येत नाही। एवढा मोठा बेलपत्राचा महिमा आहे। जेव्हा आपण बेलपत्र हाती घेतो तेव्हा ते बेलपत्र महादेवावरती वाहताना एक श्लोक सांगितला आहे, तो महादेवावरती वाहताना तो श्लोक म्हणायला पाहिजे। त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्मम पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम। या श्लोकाचा अर्थ असा होतो की 3 पानांयुक्त जे बेलपत्र आहे, आता यामध्ये 3 पानांचा अलग अलग महिमा सांगण्यात आला। कोणी म्हणतं की मधला जे आहे ते भगवान शिव आहे,
उजव्या बाजूला भगवान विष्णू आहे, डाव्या बाजूला ब्रह्माजी आहे. त्यात मधलं आणि साईडचे जे दोन आहे त्याच्या मधला जो भाग आहे तिथे 64 योगिनींचा वास आहे आणि खालच्या भागामध्ये भगवान शिव यांचे जेवढे पण गण आहे त्या गणांचा वास आहे. त्यानंतर या 3 बेलपत्रांमध्ये त्रिशक्ती पण राहिलेले आहेत, ज्यामध्ये लक्ष्मीजी, पार्वतीजी आणि सावित्री. हे 3 जे बेलपत्र आहे हे त्रिशूळचं पण प्रतीक म्हटलं जातं. आणि 3 जे बेलपत्र आहे हे महादेवाचे जे 3 डोळे आहे ते 3 डोळ्यांचं पण प्रतीक म्हटलं जात असतं. तर हे बिल्वपत्र महादेवावरती कोणी वाहतो तर त्याच्या जे 3 जन्म झाले, एक वेळा बिल्वपत्र वाहल्याने गेलेल्या 3 जन्मांचे पाप दूर होऊन जात असतात. म्हणून महादेवावरती दररोज बेलपत्र व्हायला पाहिजे. कोणतं बेलपत्र? जे झाड तुम्ही स्वतः लावलेलं असलं, ज्याला दररोज तुम्ही पाणी टाकत असले, अथवा तुम्ही लावलेलं नसलं पण तुम्ही ज्या बेलाच्या झाडाची सेवा करत असले, ते बेलपत्र व्हायला पाहिजे. आता श्रावण महिना सुरू आहे, पूर्ण खाली होऊन जातं बेलपत्राचं झाड. ते महादेवाचं स्वरूप आहे. तर त्या झाडाची दररोज तुम्ही पूजा केली पाहिजे. जेव्हा बेलपत्र तोडायला जातात तेव्हा हात जोडून आणि त्या झाडाची आज्ञा घ्यावी की मी तुमच्यावरून बेलपत्र तोडत आहे, मला आज्ञा द्या. त्याची पूजा करून आणि नंतर बेलपत्र तोडायला पाहिजे. तर ते अर्पण केलेलं बेलपत्र महादेव स्वीकार करत असतात. स्कंद पुराणामध्ये असं लिहिलं आहे की रविवारच्या दिवशी, आज रविवार आहे म्हणून सांगतो, रविवारच्या दिवशी बेलाच्या झाडाचं कोणी पूजन करतो तर तो ब्रह्महत्या अधिक जे महापाप आहे, ब्रह्महत्या, गौहत्या, सुवर्णाची चोरी, त्यानंतर मदिरापान, हे जे महापाप सांगितले आहे या महापापांपासून पण तो शुद्ध होऊन जात असतो. म्हणून रविवारच्या दिवशी अवश्यपणे बेलपत्र महादेवावरती व्हायला पाहिजे. स्कंद पुराणामध्ये पुन्हा असं सांगण्यात आलं आहे, कंठे धारयते योही बिल्वपत्र शिवप्रिय न तस्य जायते पीडा न च व्याधी कदाचन. जर कोणी मनुष्य बेलपत्र दररोज कंठामध्ये धारण करतो तर तो भगवान सदाशिवांना अतिप्रिय बनून जात असतो आणि त्याच्या जीवनामधल्या पीडा आणि रोग हे सर्व नाहीस होऊन जात असतं. त्यानंतर एक श्लोक मध्ये असं सांगण्यात आलं, दशकोटी प्रतापेन यत्फलम लभते नरः तत्फलम लभते सम्यक एक बिल्वम प्रदायते. की 10 करोड यज्ञ केल्याने ज्या फळाची प्राप्ती होते, 10,000 नाही, 10 लाख नाही, 10 करोड. एक यज्ञ करायला जा तर किती खर्च येतो? 4-5 लाख रुपये सहज येतो. तर 10 करोड यज्ञ केल्याने ज्या फळाची प्राप्ती होते ते फळ एक बिल्वपत्र भगवान सदाशिवांना अर्पण केल्याने ते फळ तुम्हाला प्राप्त होत. मग एवढा चांगला सौदा असला तर घ्यायला नको का? एक बेलपत्र, पण त्याची शर्यतने सांगितली त्याप्रमाणे तर बेलपत्र झाड असलं पाहिजे. तुमच्या घरी तुम्ही लावलं पाहिजे. आम्हाला आग्रह नाही करायचा, स्वामी मंदिरात जागा आहे का? घरी लावा, घरी त्या झाडाची सेवा करा आणि नंतर त्यावरून तुम्ही एक पत्र पण तोडून आणलं आणि ते पण महादेवावरती वाहिलं तर 10 करोड यज्ञ केल्याने ज्या फळाची प्राप्ती होते ते फळ तुम्हाला एक बेलपत्र महादेवावरती अर्पण केल्याने मिळतं. भगवान सदाशिवांचं साक्षात स्वरूप म्हणजे बेलपत्र, बेलाचं झाड आहे. जेवढा तुलसीचा महिमा आहे, जेवढा आवड्याचा फळाचा झाडाचा महिमा आहे, तेवढा बेलाच्या झाडाचा पण महिमा आहे. साक्षात महादेवाचं स्वरूप असल्याने रात्रीला ह्या झाडाला स्पर्श करू नये.
किंवा त्यावरून बेलपत्र तोडू नये. त्याला पाय पडला, पाय लागून गेला तर त्याला दंडवत करून क्षमा मागावी, कारण महादेवाचं हे साक्षात स्वरूप आहे. त्यानंतर सांगण्यात आलं की बेलाचं झाड, बेलपत्र हे वाहत असताना हमेशा मन शांत असलं पाहिजे. कारण बेलाचं झाड, बेलाचं जे पत्र आहे हे मनाचं प्रतीक सांगण्यात आलं आहे. आपण जेव्हा बेलपत्र वाहतो तेव्हा आपलं मन महादेवाला आपण अर्पण करीत आहोत अशी भावना आपण करीत आहोत. तर मन हे बेलपत्र वाहत असताना शांत असलं पाहिजे. अथवा तुम्ही जो भाव हृदयामध्ये ठेवून बेलपत्र वाहतात तेच फळ तुम्हाला प्राप्त होतं. जर हृदयामध्ये क्रोध असला कोणाविषयी, कारण की आपली मानसिक परिस्थिती अशी आहे की काल झालेली घटना ही आपल्याला पूर्ण दिवसामध्ये एवढी सिरियस वाटत नाही किंवा एवढी क्रोध देणारी वाटत नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मन शांत असतं तेव्हा कालच्या घटना आपोआप याद येतात, तेव्हा आपोआप क्रोध पुन्हा उत्पन्न होत असतो, कारण मन सकाळी शांत असतं. तर कालपेक्षा आज जास्त तुम्हाला क्रोध येतो, कालपेक्षा जास्त ती घटना आज वाईट वाटते. तर त्या क्षणी सकाळी सकाळी आपण महादेवाला बेलपत्र अर्पण करायला जातो आणि तेव्हा जर आपल्या मनामध्ये क्रोध असला, कोणाची ईर्ष्या असली, तर त्यावेळेस आपण बेलपत्र वाहिलं तर आपल्याला अशांती प्राप्त होते. आणि जर प्रेमपूर्वक बेलपत्र अर्पण केलं तर महादेवाची कृपा अर्पण होते, हे शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. तर एवढा हा बेलपत्राचा, बेलाच्या झाडाचा, बेलपत्राचा महादेवावरती अर्पण करण्याचा एवढा महिमा आहे. ज्याला सर्वांग सुंदर पुत्र पाहिजे असला, गुणवान पुत्र पाहिजे असला, त्याने महादेवाचं स्मरण करून दररोज गर्भवती स्त्रीने जर बेलपत्र खाल्लं तर गुणवान उत्तम पुत्राची प्राप्ती होते. तर हा एवढा महिमा, औषधी समान आहे बेलपत्र. भगवान सदाशिवांनी विषपान केल्यानंतर देवतांनी महादेवाला बेलपत्र अर्पण केलं, कारण की त्यामध्ये शीतळता आहे आणि महादेवाला शांती प्राप्त व्हावी म्हणून बेलपत्र देवगणांनी महादेवाला अर्पण केलं होतं. आणि म्हणून देवतांवरती महादेव प्रसन्न झाले. तर त्यासाठी बेलपत्र आपण पण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करावं. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने बेलपत्राचा महिमा सांगण्यात आलेला आहे. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला की आता मला भगवान सदाशिवांचा नावाचा महिमा किती आहे. नामस्मरण आपण करतो, शिवाय नमः, ओम श्री शिवाय नमस्, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम, बराबर. त्यानंतर त्र्यंबकम यजामहे, हे जे मंत्र आहे हे मंत्र आपण माळ करतो किंवा जप करतो तर ते नाव घेण्याचा किती महिमा आहे. भस्म धारण करण्याचा किती महिमा आहे आणि रुद्राक्ष धारण करण्याचा महिमा आम्हाला वर्णन करून सांगा. सुतजी महाराज म्हणतात, तुम्ही जे विचारलं भगवान शिवच्या नावाचा महिमा, भस्माचा महिमा आणि रुद्राक्षचा महिमा, हे तिघ पण त्रिवेणी संगम समान आहे. हे तिघही जो धारण करतो त्याला अहलाबाद प्रयागराज जाण्याची गरज पडत नाही. तो त्याचं दर्शन करा म्हणजे त्रिवेणी संगमाचे दर्शन तुम्हाला झाले. तर भगवान शिव यांचं जे नाव आहे ते गंगाजी समान आहे. भगवान शिव यांची जी भस्म आहे जे आपण धारण करतो ते यमुना समान आहे आणि रुद्राक्ष हे सरस्वती समान आहे. जो भगवान सदाशिवांचं नामस्मरण हमेशा करत राहतो, ज्याच्या मुखामध्ये ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप आहे असं सांगण्यात आलं आहे, त्याला पाप कधी पण स्पर्श करू शकत नाही आणि तो व्यक्ती तीर्थ समान बनून जात असतो. ज्याच्या मुखामध्ये शिव नाव आहे त्याचं दर्शन केल्याने
सर्व तीर्थांच्या दर्शनाचं जे फळ आहे ते फळ या जीवात्म्याला प्राप्त होऊन जात असतं. म्हणून भगवान शिव यांच्या नावाचा जो जप करणारा व्यक्ती आहे त्याला संपूर्ण ज्ञानही प्राप्त होतं आणि तो विद्वान बनून जात असतो. शौनक ऋषी सुतजी महाराज म्हणतात, पातकानि विनश्यति यावंती शिव नामतः भुवी तावंती पापानि क्रियन्ते नरै मुने. के शिव नामस्मरण केल्याने एवढा पुण्याचा भंडार गोळा होतो की मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये तेवढे पापही करू शकत नाही. एवढं पुण्य शिव नामस्मरण केल्याने मनुष्याच्या खात्यामध्ये गोळा होत असत. तर शक्य होईल तेवढा आपण दिवसातून वेळ काढून आणि भगवान सदाशिवांचे जे मंत्र आहे त्या मंत्रांचा जप अवश्यपणे करायला पाहिजे. आपल्या भगवंताची पण आज्ञा आहे की 5 देवतांची पूजा करावी ज्यामध्ये भगवान शिव आहे. बराबर. भगवान सदाशिव यांची स्थापना स्वतः भगवान स्वामीनारायण यांनी जुनागड येथे केली. जसं स्वरूप कैलास पर्वतावरती विराजमान आहे तसे स्वरूप जुनागडला सिद्धेश्वर महादेवजी यांच्या स्वरूपाने तिथे विराजमान आहे. तर या शिव नामरूपी नौकामध्ये बसून आपण सर्व हे भवसागर तरू शकता असा सुंदर महिमा शिव नामस्मरणाचा दाखवण्यात आला. त्यानंतर भस्म महिमा दाखवण्यात आला. भस्म म्हणजे एक वैराग्याचं स्वरूप आहे. तर जोपर्यंत तुम्ही मस्तकावरती भस्म धारण करत नाही तोपर्यंत तुम्हाला शिव नामस्मरणाचं पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून जेव्हा आपण भगवान सदाशिवांची पूजा करायला बसतो तेव्हा भस्म अवश्यपणे धारण करायला पाहिजे. जगताची नश्वरता दाखवणारं भस्म आहे. या 3 बोटांनी भस्म धारण केले पाहिजे. या 3 बोटांनी जो मनुष्य भस्म धारण करतो त्याला भोग आणि मोक्ष म्हणजे ह्या लोकांमध्ये भोग प्राप्त होतात आणि मृत्यूनंतर त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. अशा प्रकारे 3 बोटांनी जेव्हा मनुष्य भस्म लावतो तेव्हा ओम हे जे शब्द आहे यामध्ये 3 शब्द आहे अ, त्यानंतर म आणि उ हे ते 3 शब्द आहे. अ, उ आणि म या 3 शब्दांचा प्रतीक म्हणजे हे त्रिपुंड आहे. या एक एक रेषामध्ये 9 देवता विराजमान आहे. ज्यामध्ये पहिली जी वरची रेष असते यामध्ये ग्रहस्पती अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातस्तवन आणि महादेव. त्यानंतर 2 नंबरची जी मधली रेष आहे जे उकारचं प्रतीक आहे तिथे दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यांतिनी स्तवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर. आणि जी शेवटची रेष आहे जे मकारचं प्रतीक आहे तिथे आवाहनीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्यूतलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय स्तवन आणि भगवान सदाशिव साक्षात या 3ऱ्या रेषमध्ये विराजमान असतात. तर भस्म धारण केल्याने एवढे सर्व देवता आपण मस्तकावरती धारण करत असतो. त्यानंतर रुद्राक्षचा महिमा सांगण्यात आला. रुद्राक्ष शब्दाला जर अलग अलग केला तर रुद्र म्हणजे शिव, अक्ष म्हणजे भगवान सदाशिवांचे डोळे. अक्ष म्हणजे डोळ्या, संस्कृत मध्ये अक्षला डोळे म्हणतात. तर भगवान सदाशिवांच्या डोळ्यांतून जे अश्रुबिंदू पडले, एक वेळा हजारो वर्षांपर्यंत भगवान सदाशिव समाधीस्थ होते आणि समाधीमध्ये असताना भगवान सदाशिवांनी जेव्हा डोळे खोलले त्यावेळेस त्यांच्या नेत्रांमधून जे अश्रुबिंदू पृथ्वीवरती पडले त्यापासून रुद्राक्षांची उत्पत्ती झाली. एक पशुपतीनाथ महात्म्य नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये असं लिहिण्यात आलं आहे की भगवान सदाशिवांनी त्रिपुरारी जे होते
त्रिपुरासुर जे 3 विमानं घेऊन फिरायचे आणि लोकांना त्रास द्यायचे, भगवान शिव यांनी त्यांचा नाश केला आणि नाश केल्यानंतर कैलास पर्वतावरती येऊन सर्व देवतांनी आनंद उत्सव केला आणि तो आनंद उत्सवामध्ये प्रसन्न झालेले भगवान शिव हे हसू लागले आणि हसता हसता त्यांच्या डोळ्यांमधून जे अश्रुबिंदू पडले त्यापासून रुद्राक्षांची उत्पत्ती झाली. तर रुद्राक्ष जे आहे ते भगवान सदाशिवांच्या डोळ्यांमधून पडलेले अश्रुबिंदू आहे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याच्या दर्शन स्पर्श केल्याने पण सर्व पापांचा आपला नाश होऊन जात असतो. तर रुद्राक्ष धारण केल्याने खूप मोठा महिमा आहे, पण त्याचे काही नियम पण आहेत. आपण तुलसीची माळा केव्हा पण धारण करतो, आपल्याला पूर्ण रात्रीपर्यंत पण आपण गळ्यामध्ये तुलसीची माळा धारण करून येतो. आपण कुठे पण जातो तर तुलसीची माळा आपल्या गळ्यामध्ये असतेच. तुलसीची माळा आपण का काढत नाही? तर आपल्याला माहिती आपण एवढे काही पुण्यशाली नाहीये किंवा आपल्याला डायरेक्ट काही भगवान घ्यायला येणार नाही, एवढे पण आपले पुण्य नसतील. पण तुलसी आपण यासाठी धारण करतो की शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की जर आपले पाप असले किंवा आपल्याला त्या कारणाने यमदूत घ्यायला आले तर ज्याच्या कंठामध्ये तुलसी माळ असते त्याला यमदूत कधी पण स्पर्श करत नाही आणि तो भगवंताच्या धामामध्ये जातो. आता मृत्यू तर केव्हा पण येतं, रात्री झोपले असताना पण येतं, बाथरूम मध्ये पडून पण मृत्यू होऊन जातात. म्हणून वैष्णव परंपरामध्ये तुलसी माळ हे कायम धारण करण्यात येते. बाकीचे पण खूप महिमा आहे, पण एक हे पण कारण आहे. पण रुद्राक्षच तसं नाही. रुद्राक्ष माळ ही कधी पण अपवित्र देहाने धारण केली जात नाही, पवित्र होऊनच रुद्राक्षाचा स्पर्श करावा. तर त्यामध्ये सांगण्यात आलं की भगवान सदाशिवांच्या डोळ्यांमधून जे अश्रुबिंदू पडले, जे गौड देश, मथुरा, अयोध्या, श्रीलंका, मलयाचल पर्वत, सह्यगिरी पर्वत आणि काशी या प्रदेशांमध्ये भगवान शिव यांचे अश्रुबिंदू पडले आणि त्यापासून झाड निर्माण झाले रुद्राक्षांचे. आता रुद्राक्ष धारण करण्याचे नियम सांगण्यात आले. तर कोणी कसा रुद्राक्ष धारण करावा? तर सर्वप्रथम ब्राह्मणांसाठी सांगण्यात आलं की ब्राह्मणांनी श्वेत रंगाचे रुद्राक्ष धारण करावे. आता श्वेत रंगाचे रुद्राक्ष मी तर काही पाहिले नाहीये, तुम्ही पाहिले असतील तर. क्षत्रियांनी लाल रंगाचे रुद्राक्ष धारण करावे, जे सामान्यतः आपण आता लाल रंगाचे रुद्राक्ष पाहतो. वैश्यांनी पिवळ्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावे आणि राहिलेल्या बाकीच्यांनी काळ्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावे. यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ याचा भाग दाखवण्यात आला. तर आवड्याच्या फडा एवढं जे रुद्राक्ष असतं ते सर्वोत्तम रुद्राक्ष सांगण्यात आलं. त्यानंतर बोराच्या फळा एवढं जे बोर असतं तेवढं रुद्राक्ष असलं तर ते मध्यम रुद्राक्ष सांगण्यात आलं. आणि आपण काय म्हणतो चणा, हरभरा त्या एवढा रुद्राक्ष असला तर त्याला निम्न कोटीचा रुद्राक्ष सांगण्यात आला आहे. या सर्वांमध्ये एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान सदाशिवांचं स्वरूप सांगण्यात आलं. कोणत्या प्रकारचे रुद्राक्ष धारण करू नये की ज्यामध्ये किडा पडला असेल, ज्यामध्ये छिद्र जास्त असतील, ज्यामध्ये किडे असतील, जे तुटलेले रुद्राक्ष असतील असे रुद्राक्ष धारण करू नये. रुद्राक्षचे दाणे असतात ते व्यवस्थित नसले तर तसे रुद्राक्ष पण धारण करू नये. ज्या रुद्राक्षांवरती प्रहार झालेले असतील म्हणजे तुटलेले असतील, काही निशाण दिसत असतील तसे रुद्राक्ष धारण करू नये. आणि जे पूर्णतः गोल नसतात तसे पण रुद्राक्ष धारण करू नये. तर आता 14 मुखी आणि 1 मुखी पाहिला जात ते गोल नसतात, ते असे लांबच असतात. 1 मुखी रुद्राक्ष भेटणं तर अति कठीण आहे. आपण सर्व म्हणतो की नेपाळमध्ये रुद्राक्ष भेटतो,
आम्ही तिथे तपास काढला होता, तर वर्षातून 2च एकमुखी रुद्राक्ष प्राप्त होता. आपल्याकडे किती वाटप होता? वर्षातून 2च निघतात. एक राजाला मिळतो आणि एक तिथे कुठे मंदिरात ठेवला जातो. तर एवढा दुर्लभ हा एकमुखी रुद्राक्ष आहे. त्याचप्रमाणे 14 मुखी पण तेवढाच दुर्लभ आहे. आम्ही एक 14 मुखी आता तिथून दुकानातून घेतला होता. लगभग 8 ते 9 हजारापर्यंत जास्त असेल, मला आठवत नाहीये व्यवस्थित, पण जास्त रकमचा होता. तर जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याचे काही नियम सांगण्यात आले. रुद्राक्ष आता फॅशन झाली आहे. रुद्राक्ष हातामध्ये पण आपण केव्हा पण धारण करतो. तुळशीच्या माळामध्ये रुद्राक्ष टाकून देतो. माळ एक व्यवस्थित असली पाहिजे. तो आपला लावण्याने एवढी जाड माळ घालतो, एवढी जाड, त्यात रुद्राक्ष लटकवला, त्याला मी काल काढवलं सर्व. म्हणजे एवढी जाड माळ घालायची गरज नाही. व्यवस्थित आपल्याला शोभीन ह्या प्रकारची माळ घातली पाहिजे. रुद्राक्ष आपल्याने त्या रुद्राक्षाची सेवा होत असली, पूर्णपणे पालन होत असलं, तर तो रुद्राक्ष धारण करावा. त्याचा दररोज दुधाने अभिषेक करायचा असतो. होतो का? नाही होत. रुद्राक्ष जो मनुष्य धारण करतो त्याने कधी पण मदिरा, पार्टीला जाऊ नये. पार्टी होत असली त्या स्थानी पण जाऊ नये. मांस खाणारा व्यक्ती, त्यानंतर कांदा खाणारा व्यक्ती आणि लसूण खाणारा व्यक्ती यांनी कधी पण रुद्राक्ष धारण करू नाही. बोला कोणत्या लेवलला आला कांदा लसूण सांगा. आपणच बदनाम नाही केलाय त्याला, शिवपुराण मध्ये बदनाम केलाय. मदिरा, मांस, कांदा, लसूण आणि इडली सांबार मध्ये कोणत्या शेंगा टाकतो? हा, त्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, हे 5 वस्तू खायला नाही सांगितलेल्या आहेत. लिसोडा पण लिहिला आहे, मला माहिती नाही लिसोडा म्हणजे काय होतं. लिसोडा, लिसोडा, लिसोडाचं एक फळ येतं, मला माहिती तोपर्यंत आपण गुजरातीमध्ये लिसोडा लिहिला आहे. आता ते लिसोडा म्हणजे काय ते चेतनभाई खबर છે? लिसोडा એટલે શું? परवळ टाईप मा कशो का होतो असेल लिसोडा. तर हे खायला नाही सांगितलेलं आहे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याला भूत, प्रेत, पिशाच, राक्षस हे कधी पण स्पर्श करू शकत नाही. त्याच्या अंगात भूत येत नाही कधीच. भूत त्याला स्पर्श करत नाही. रात्रीला खराब स्वप्न पण येत नाही. पण त्यासाठी पूर्णतः नियम पालन करावे लागतात. नाही केले तर त्याचं पापही भेटत. म्हणून ध्यान ठेवून रुद्राक्ष धारण करावा. त्या पशुपतीनाथ महात्म्यामध्ये एक सुंदर रुद्राक्ष महिमाची कथा सांगण्यात आली. एक देवदत्त नावाचा ब्राह्मण होता. तो केरळ प्रांतामध्ये राहत होता, म्हणजे केरळ मध्ये राहत होता. तो अति धार्मिक होता, सज्जन होता, वेद उपनिषदांचा जाणकार होता. पण त्याला काही वर्षांनंतर कुसंगी लोकांचा संग लागल्यामुळे तो अधर्म करू लागला, पापाचरण करू लागला, वेद धर्मांपासून तो विमुख झाला. आता गावामध्ये सर्वांना त्रास देऊ लागला. गावामध्ये मांस खायचा, मदिरा पान करायचा, शिवीगाळ करायचा. म्हणजे बाकीचे जे लोक होते धार्मिक ते सर्व दुखी झाले. एके दिवशी सर्व गाव लोक एकत्रित झाले. विचार केला की याला गावात ठेवायचा नाही. आणि सर्व एकत्रित झालेल्या लोकांनी नक्की केलं की याला गावाच्या बाहेर काढून टाकायचा. आता असा आणि असा तर कोणी निघणार नाही. म्हणजे गाव लोकांनी एकत्रित होऊन चांगलाच मार मारला त्या देवदत्ताला. देवदत्ताला मार मारून गावाच्या बाहेर काढला. हा भाऊ दुसऱ्या गावामध्ये गेला. दुसऱ्या गावामध्ये पण
त्याने अशाच प्रकारचं वर्तन केलं, लोकांना त्रास देऊ लागला, मांस भक्षण करू लागला, दारू पिऊ लागला. दारू पिणारा व्यक्ती स्वतः आता मरणारच आहे, पण बोलून बोलून दुसऱ्यांना पण त्रास देतो, आजूबाजूवाल्यांनाही त्रास असतो त्याचा. आता ते गाव लोक पण त्रस्त झाले, आजूबाजूच्या सर्व गाव लोकांनी जमा होऊन त्याला मार मारून काढला. आता गावात कोणी घुसू देत नव्हतं या देवदत्ताला. आता फिरत फिरत जंगलांमध्ये हा फिरू लागला. जंगलामध्ये पण प्राणी सर्व दुःखी झाले याला पाहून, कारण हा दिसला त्या प्राण्याला मारून टाकायचा आणि त्याच प्राण्याला खाऊन घ्यायचा. खतरनाक लोक आहे दुनियामध्ये. तुम्ही डिस्कवरी चॅनल पहा ना, तुम्हाला माहित पडेल. दिसलं ते खाऊन टाकतात मग, काहीच सोडत नाही. तर प्राणी पण त्रस्त झाले. शेवटी फिरता फिरता याचा मृत्यू जवळ आला आणि शेवटी देह पडला. आता पापच केले होते, यमदूत घ्यायला येणार आणि यमदूत घ्यायला आले. यमदूतांनी गड्यामध्ये दोर टाकून जबरदस्ती प्राण ताणले आणि त्रास देत देत मारत मारत रथामध्ये बसवून नाही नेत. यमलोक वर्णनामध्ये आहे की इथून काढला जीव म्हणजे मारत 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 यमलोकापर्यंत नेतात. तर मारत मारत त्याला घेऊन जात आहे. आता ज्या जागेवरती हा देवदत्त मरून पडला होता त्या जागेवरती एक रुद्राक्षचा मणी दाबावून गेला होता आधीपासून, आणि मृत्यू वेळेस याच्या डोक्याशी तो रुद्राक्ष जो होता तो स्पर्श होऊन गेला. आता पापी होता, पण रुद्राक्षचा मृत्यू वेळेस स्पर्श झाला, जेणेकरून भगवान शिव यांनी शिव पार्षदांना आज्ञा दिली की जा त्या देवदत्ताला तुम्ही कैलास पर्वतावरती घेऊन आणा. शिव पार्षद त्याला घ्यायला निघाले. रस्त्यामध्ये त्याला मारत मारत यमदूत जे होते त्याला यमलोकामध्ये नेत होते. शिव पार्षद समोर आले. शिव पार्षद म्हणतात की हा आमचा आहे, याच्या मृत्यू वेळेस याला रुद्राक्षचा स्पर्श झाला होता. ते म्हणतात नाही, याने पाप खूप केले आहे, हा मी देणार नाही याला, तर यमलोकामध्येच नेऊ आणि चांगला मारू. शिवगण आणि यमगण यांच्यामध्ये भयंकर युद्ध झालं. शिव पार्षदांनी खूप यमदूतांना मारले आणि त्यांना पडवून टाकले आणि या देवदत्ताला घेऊन चांगले वस्त्र धारण करवले आणि त्याला विमानामध्ये बसवून कैलास पर्वतावरती आणून भगवान शिव यांच्या शरणी सोडले. तर दृष्टांत असा आहे, त्याचा सिद्धांत असा आहे, सार असा आहे की मृत्यू समयी पण रुद्राक्षचा स्पर्श झाला तर तो जीव भगवान शिव यांच्यापर्यंत पोहोचून जातो. एवढा रुद्राक्षचा महिमा आहे. 21 मुखी रुद्राक्ष पर्यंत आता सध्या आपल्याला रुद्राक्ष प्राप्त होत असतात. तर अलग अलग जे मुखी रुद्राक्ष आहे त्यांचा अलग अलग महिमा सांगण्यात आला, ज्यामध्ये एक मुखी जो रुद्राक्ष आहे तो भगवान शिव यांचं साक्षात स्वरूप सांगण्यात आलं. जो मनुष्य एक मुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला भोग, मोक्ष, लक्ष्मी आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. जेव्हा तुम्ही त्या एकमुखी रुद्राक्षला धारण करतात तेव्हा दररोज त्या रुद्राक्षाचा अभिषेक करताना त्या रुद्राक्षला सिद्ध करण्यासाठी ओम ह्रीम नमः ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. त्यानंतर 2 मुखी रुद्राक्ष हे देव देवेश्वर म्हटले जातात. जो मनुष्य तो रुद्राक्ष धारण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सर्व फळ प्राप्त होत असतात. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम नमः हा आहे. 3 मुखी रुद्राक्ष हा विद्यांना प्राप्त करवणारा आहे. कोणती पण प्रकारची विद्या असो ते विद्या प्राप्त करवणारा रुद्राक्ष 3 मुखी रुद्राक्ष आहे. सिद्ध करण्यासाठीचा मंत्र ओम क्लीम नमः आहे. चतुर्मुखी रुद्राक्ष हे ब्रह्माजीचं स्वरूप सांगण्यात आलं. ते धारण केल्याने किंवा स्पर्श केल्याने, दर्शन केल्याने 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होते. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम ह्रीम नमः असा आहे.
पंचमुखी रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप जे धारण केल्याने सर्व काही करण्यास मनुष्य समर्थ होतो आणि मनुष्याचे सर्व मनोकामना प्राप्त होत असतात आणि सर्व पाप नाहीसे होतात. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र पण तोच आहे, ओम ह्रीम नमः. सहामुखी रुद्राक्ष कार्तिकीय स्वरूप म्हटलेला आहे. तो रुद्राक्ष उजव्या हाताला धारण केल्याने ब्रह्महत्या अधिक जे महापाप आहे ते नाहीसे होतात. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम ह्रीम हुम नमः असा आहे. सप्तमुखी रुद्राक्ष अनंग स्वरूप म्हटलेला आहे. जो दरिद्रता दूर करतो. ओम हुम नमः असा सिद्ध करण्याचा मंत्र आहे. अष्टमुखी रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप सांगितलेला आहे. जो मनुष्य त्याला धारण करतो तो शतायू होत असतो. 100 वर्षाचं आयुष्य होतं आणि तंदुरुस्त आयुष्य राहतं, म्हणजे त्याच्या दात पडताना आणि केस पण काळे होत सफेद होत नाही. म्हणून शतायुष्य ज्याला व्हायचं असतं त्यांनी अष्टमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम हुम नमः असा आहे. नवमुखी रुद्राक्ष नवदुर्गा स्वरूप म्हटलेला आहे. ज्याला डाव्या हातावरती धारण केल्याने तो मनुष्य साक्षात भगवान सदाशिव समान होऊन जात असतो. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम ह्रीम हुम नमः असा आहे. दशमुखी रुद्राक्ष हा भगवान विष्णू यांचं स्वरूप म्हटलेला आहे. त्याला धारण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम ह्रीम नमः असा आहे. 11 मुखी रुद्राक्ष रुद्र स्वरूप म्हटलेला आहे. 11 रुद्र आहे ना, म्हणून रुद्र स्वरूप म्हटलेला आहे. जो मनुष्य त्याला धारण करतो तो सर्वत्र विजयी होत असतो. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम ह्रीम हुम नमः. 12 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने, केसांमध्ये धारण केल्याने त्याच्या शरीरामध्ये 12 आदित्य त्याच्या मस्तकावरती धारण होत असतात. त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम क्रौम शौम ह्रौम नमः असा आहे. 13 मुखी रुद्राक्ष विश्व देव स्वरूप म्हटलेला आहे. जो मनुष्य त्याला धारण करतो त्याचं सर्वत्र मंगळ होतं, सौभाग्याची प्राप्ती होते, लाभ आणि मनोवांछित फळाची प्राप्ती होते. आणि त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम ह्रीम नमः असा आहे. आणि शेवटचा 14 मुखी रुद्राक्ष हा शिव स्वरूप म्हटलेला आहे. जो मनुष्य भक्तिभावपूर्वक तो रुद्राक्ष मस्तकावरती धारण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होऊन जात असतात. आणि त्याला सिद्ध करण्याचा मंत्र ओम नमः असा आहे. तर असे 14 मुखी रुद्राक्ष अलग अलग त्याचे स्वरूप सांगण्यात आले आणि अलग अलग सिद्ध करण्याचे मंत्र सांगण्यात आले. आणि ते धारण केल्याने कोणत्या फळाची प्राप्ती होते ते विद्येश्वर संहिताच्या अंतिम भागांमध्ये सांगण्यात आलं. तर अशा प्रकारे बिल्वपत्र, रुद्राक्ष, भस्म आणि भगवान सदाशिवांचं नामस्मरण याचा महिमा आजच्या दिवशी आपण श्रवण केला. विद्येश्वर संहिता रूपी पुष्प भगवान सांब सदाशिव यांच्या चरणी समर्पित करून आणि पुढे रुद्र संहितामध्ये आपण उद्याच्या दिवशी प्रवेश करू. बोलो स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवीश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कार श्री स्वामीनारायणं नीलकंठं भजे. सहजानंद स्वामी महाराज की